ह्याला एकदा हे करा मॅडम, एस्केप करा. एस्केप करून क्लोज करा त्या विंडोला. येस करा. ओके, ते सॉफ्टवेअर मिनिमाइज केलेलं ओपन करा. ओके, एक्झिट करा त्याला. पुन्हा ओपन करायचं सांगतो. एस्केप मारा. येस करा. ते असं तुम्ही क्लोज करायचा डेली आणि बॅकअपला क्लिक करा. बॅकअप नावाचा ऑप्शन आहे बघा. बरोबर. एंटर मारा. बस. ओके, सॉफ्टवेअर क्लोज झालं. आता आपलं पुन्हा एकदा सॉफ्टवेअर ओपन करा. ओके, युजर आयडी टाका तुमचा. पासवर्ड पण सेम आहे. एंटर मारायचा, लॉग इन करायचा. यासाठी केलं की हे सेम आता विथ ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड होतं, म्हणजे तुम्हाला मी पुन्हा पाठवू शकतो. ओके, आता मॅडम काय करायचं, मास्टर यायचं. डावीकडे बघा वरती ऑप्शन आहे मास्टर, पुन्हा मास्टर, आयटम मास्टर. ओके, इत्यादी सगळे जेवढे आपले प्रोडक्ट्स आहेत ना, फिनिश प्रोडक्ट आणि तुमचं रॉ मटेरियलचे प्रोडक्ट सगळे ऍड करून घ्यायचं. मॅडम सांगा आधी पहिले फिनिश सांगा, म्हणजे जेवढे पॅकिंग बनवतो ना आपण ते सांगा. 500 मिली म्हणजे 500 मिली. पण हे टाकणार ना तुम्ही काय ते पहिला काय टाकणार, जसं आपण म्हणतो ना वॉटर बॉटल किंवा वॉटर बॉटलच म्हणतो. बिलावर कसं मेन्शन करून देता? 500 मिली वॉटर बॉटल. हा, मग वॉटर बॉटल 500 मिली असं टाका मॅडम. टाईप करा मॅडम. थांबा, सिंगल क्लिक करा अगोदर. हा, ओके, टाईप करा डायरेक्ट. ml बरोबर. एंटर मारा. एंटर एंटर. एक मिनिट मॅडम, याला तुमच्याला टॅक्स किती लागणार आहे? 5% 12%? ओके, तिथे बॉटलचं नाव टाकलं बरोबर. एंटर एंटर मारत द्या. ग्रुपचा ऑप्शन आहे बघा डावीकडे, ग्रुप. या पुढे बरोबर. इथे अप एरो मारा, वरचा एरो. अप एरो, वरचा एरो. माऊस नाही हा बरोबर. येस, इथे F2 बटन मारून न्यू ऍड करा. इथे ऍड करा एक फिनिश गुड्स टाइप करा. फिनिश गुड्स. हे एकदा झालं की मग काय नाही ना? हो, व एकदाच ऍड करा. मग ते फक्त सिलेक्ट करायचं. तेच गुड्स बरोबर. DS. बस, पेज डाऊन मारून सेव्ह करा. पेज डाऊन की असते बघा डिलीटच्या बाजूला. पेज बार नाही, पेज डाऊन तिकडे असते बघा. अप एरोच्या वरतीच असते बघा. PGDN म्हणून असणार बघा. PGDN, पेज डाऊन. बरोबर. ते शॉर्टकट सेव्ह साठी वापरायचे. एंटर मारा. ओके, आता रॉ मटेरियल म्हणून एक ग्रुप बनवा. RAW स्पेस टाका, मटेरियल. बरोबर. S टाका. ओके, आणि पेज डाऊन मारून सेव्ह करा. ओके, एंटर मारा. मागे येण्यासाठी एकदा एस्केप बटन दाबा. ओके, तिथे याला हे आपण फिनिश ग्रुप बनवतो, मग फिनिश ग्रुप घ्या. डाऊन आहे बरोबर. एंटर मारा. एंटर मारून HSN वर या. हो, ओके, HSN वर येणार. आपण ग्रुप सिलेक्ट केला. आता HSN, आता अप एरो मारायचा, वरचा एरो, लिस्ट येणार. इथे नवीन ऍड करायचं. इथे बघा मॅडम, बॉटमला बघा F2 फॉर न्यू, एडिट साठी F3, डावीकडे बघा खाली की दिलेले आहेत बघा. ओके, आता F2 मारा HSN कोड ऍड करण्यासाठी. मॅडम तो HSN कोड सांगा. 39199090. एंटर मारा. SGST वर आहे. अजून एकदा. इथे किती 18% आहे ना मॅडम? हा, 9 टाका, हाफ टाकायचा मॅडम. आणि एंटर एंटर मारत आहे शेवटपर्यंत. हो, शेवटपर्यंत मारा. अजून एकदा. ओके, बस ऍड झाला. मागे येण्यासाठी एकदा एस्केप बटन प्रेस करा. ओके, इथे ऍड झाला का HSN कोड, आणि उजवीकडे त्याचे पर्सेंटेज दिसतात बघा. ओके, एंटर एंटर मारा. 9 + 9 + 18. हो, एंटर एंटर मारत मॅडम MRP पर्यंत या. ओके, तिथे ह्याच्यात हे किती रुपयाने विकता मॅडम? हा 10 रुपये. नाही ना, हा 500 ml. 10 रुपये ना, टाका तिथे. MRP पण 10 टाका. एंटर मारा. परचेस रेट P म्हणजे परचेस रेट. हा, तिथे करा. एंटर एंटर मारा. सेल वर या. डावीकडे बघा सेल रेट. हा, इथे टाका 10 रुपये. बस, पेज डाऊन मारून सेव्ह करा. एंटर. ओके, नेक्स्ट पुढचं टाका. मॅडम 500 ml झाले. आता नेक्स्ट प्रोडक्ट सांगा. मी कंपनीतच असेल मग.
स्पेस नका टाकू तिथे किती मॅडम. वाजेपर्यंत याल तुम्ही? नाही नाही, हा LTR टाका. हा कंपल्सरी बस. देते मी 8 वाजेपर्यंत एंटर असणार. एंटर मारत द्या. HSN कोड वगैरे सेमच राहील तुमचा. एंटर एंटर मारत. हो MRP ला या. हा गोदरेज MIDC गोदरेज MRP आणि सेल रेट टाका तुमचा. सुजल एक्वा सुपर एक्वा 1 लिटरचा. हा बरं हा पाठवते 1 लिटर 50 ला की 40 ला? काय ते 1 लिटर बॉटलचे रेट 20 येणार आहे. 20 तुम्ही रिटेलर्सना विकणार कितीला? ते रेट पाहिजे तुम्हाला. MRP 20 रुपये, पण ऍक्च्युअल तुम्ही रिटेलला कमी नाही असणार तुमची. विचारा डायरेक्ट रेट विचारा. अर्धा लिटरचा किती? 1 लिटर. नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही बोला. कसं आहे माहिती आहे? हा बरं. हां चेक केला. इथे बघा ऍड झाले आपले. F3 मारा. एडिट साठी F3 बटन आहे. 500 ml सिलेक्ट करा. ओके, आतमध्ये गेलात बघा. एंटर मारत या. MRP आणि सेल रेट 0 करून टाका. ओके, पेज डन म्हणून सेव्ह करा. बस एंटर. ओके, त्याच्यानंतर F2 मारा. दोनच फिनिश प्रोडक्ट आहेत मॅडम सध्या तरी. आता रॉ मटेरियल सगळं ऍड करा मॅडम. F3 मारा. सॉरी F2. नवीनसाठी F2 आणि एडिट साठी F3. मॅडम आता रॉ मटेरियलचे सांगा काय काय तुम्ही रॉ मटेरियल घेता ते. स्पेलिंग वगैरे त्याच्या बिलावर मगाच्या बघून सांगा मॅडम सगळं. त्याला सगळ्या HSN वगैरे सेमच आहे ना. बस IGST पर्यंत मॅडम एंटर मारत द्या. फक्त हे आहे ना ग्रुप, तो काय ग्रुप HSNच्या वरती तो काय घेणार? मग फिनिश प्रोडक्ट होता ना. आता हे आहे तुमचं रॉ मटेरियल. अप एरो मारायचं वरचा एरो आणि रॉ मटेरियल. ओके, एंटर मारत द्या IGST पर्यंत. आता मग एकदा तो HSN पण सिलेक्ट करा. बघा ते 0 झाले ना. लेफ्ट एरो मारत द्या, डावीकडचा एरो. हा आता अप एरो मारा, वरचा एरो. तो HSN घ्या, आहे तोच. एंटर मारा त्याच्यावर. ओके, एंटर मारत द्या. आता 9 9 18 होतील बघा पुढे. ओके, बस पेज डन वरून सेव्ह करा. मॅडम नाही काय समजलं तर विचारा. नेक्स्ट पुढचं सांगा मॅडम. सगळे रॉ मटेरियल ऍड करून घ्या. हो बाकी रॉ मटेरियल वगैरे सगळं तेच राहणार. IGST पर्यंत पेज डाऊन म्हणून सेव्ह करा. नेक्स्ट हे आता सगळं काय म्हणतो मॅडम. आता रोल्स वगैरे तुमचे येतात ना. तर रोल्स म्हणजे कसले रोल्स? पण ते आता तुमचं हे किती कशा बेसिसवर वर्किंग होतं? KG वर होतं काय? रोल्स कसे असतात? KG वर असतात. म्हणजे आता सपोज एक प्रोडक्शन घेतलं आपण, बघा एक 500 बॉटल 1000, मग त्याला किती रोल यूज होणार? बॉटल किती होणार? मग फॉर्म्युला कसं बनवणार त्याचा? त्यासाठी सर पाहिजे होते इथे. येणार आहे. ठीक आहे, बनवून घ्या नंतर करू. ओके मॅडम, बनव सगळे ऍड करा फटाफट. बस सेव्ह मारा. पेज डाऊन मारून सगळे ऍड करून घ्या. बरं, हे पण कसं तुमच्यासाठी सगळं नवीनच आहे ना. तर सर असते तर फटाफट झालं असतं. तुमच्या तोपर्यंत काय करा माहिती मॅडम. या आयटम मास्टर मध्ये या. मास्टर आयटम मास्टर. आता हे कॅप्स आहे ना, कॅप्स ते तुमचे कशामध्ये सांगितले? पीस मध्ये बॉटल्स आहेत ना. बॉटल 500 ml आणि 1 लिटर. F3 बटन दाबा एडिट साठी. ते युनिट आहे ना, पीसेस. इथे हे डिलीट बटन दाबून डिलीट करा आणि तिथे नक्स टाका NOS. बस पेज डाऊन करून सेव्ह करा. मॅडम हे करा, काय करा त्याला, हे करा 500 ml F3 बटन दाबा.
ओके एंटर एंटर मारत या ते एनओएस आहे ना ते बॉक्स करा. ओके बॉक्स करा, पेज डन वरून सेव्ह करा. एंटर. त्याचं एक ह्याचं पण करा 1 लिटरचं पण. हो. एक मिनिट थांबा. ओके पुन्हा या मॅडम आयटम्स मध्ये या. ओके ते 500 ml चे F3 मारा त्याच्यावर एडिट साठी. ओके एंटर मारा. तिथे पॅकिंगचा एक ऑप्शन ऍड झाला बघा. ओके इथे टाका 500 ml चे मॅडम 24 बॉटल्सचा टाका इथे 24 बॉटल म्हणा. बस काय टाकलं वॉटर बॉटल 500 ml आणि एका बॉक्स मध्ये 24 बॉटल. ओके पेज डन वरून सेव्ह करा. तसं त्याचं करा. F3 मारा, त्याचं पण पॅकिंग टाका. 1 लिटर मध्ये किती येणार? पॅकिंग टाका मॅडम पॅकिंग. ओके पेज डन वरून सेव्ह करा. ओके आता F2 मारून बाकीचे 2 बनवा. कोणते कोणते बनवणार? 250 वॉटर बॉटल. बरोबर एंटर. पॅकिंग सेम येणार 24 बॉटल सांगितल्या. ओके इथे बॉक्सच करा तिथे पण. एंटर एंटर मारत या. ग्रुप चेंज करा. ग्रुप काय घेणार? बरोबर फिनिश. एंटर. HSN पण तसा सिलेक्ट करा. एंटर मारा आणि अप एरो मारायचा. बरं सिलेक्ट करायचा. एंटर एंटर मारत या. हो तोच असणार. परत सिलेक्ट करून फक्त एंटर एंटर मारत यायचा. बस पेज डन वरून सेव्ह करा. एंटर. नेक्स्ट पुढचा बनवा. लास्ट 20 लिटरचा ऍड करून ठेवा. बरोबर 1 बॉटल 20 लिटरचे का सिंगल 1 बॉटल टाक. 20 लिटरची 1 बॉटल देणार. बस एंटर एंटर मारत या. फिनिश कोड HSN कोड फक्त सिलेक्ट करा. एंटर एंटर मारत या. IGST पर्यंत पेज डाऊन वरून सेव्ह करा. ओके एस्केप करून बाहेर या एकदा. ओके इथे सगळे तुमचे ऍड झाले बघा. A to Z जेवढे तुमचे प्रोडक्ट आहेत ना सगळे तुमचे प्रोडक्ट ऍड झाले. ओके आता काय करूया हे जे रॉ मटेरियल्स आहे ते नंतर आपण एडिट करूया. ते मे बी काही काही पीसेस मध्ये काही आहे ते केजी मध्ये ऍड करावं लागणार. ते सरांना विचारून करूया. आता तुमच्याकडे जे रॉ मटेरियल किती शिल्लक आहे ते माहित आहे किंवा खरेदी किती केलं त्याचे बिल ते बिलच भरूया. ती बिलच घे सर्व मग म्हणजे कारण आता तुमचं रिसेंटली सुरू झालं ना. ओके मॅडम तुम्ही या ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रान्झॅक्शन परचेस बिल इथून जेव्हा बघा मॅडम नवीन जे तुमचं रॉ मटेरियल येईल इथून तुम्हाला ऍड करायचं आहे. ओके परचेस मधून एस्केप करून बाहेर या. पुन्हा बघा स्टेप बाय स्टेप. मॅडम एक बिल ओपन करा. आता मॅडमना पाठवलेले सगळी जेवढी बिल आहेत ना मॅडम आतापर्यंत किती प्रोडक्शन झालं तुमचं? थोडंफार झालं असणार ना. त्याचा रेकॉर्ड असणार ना किती हिशोब का. ठीक आहे ना ते आपण बरोबर ठीक आहे आपण हे ऍड करून घेऊया. ट्रान्झॅक्शन परचेस एक बिल ओपन करा कोणते. ट्रान्झॅक्शन परचेस होलसेल बिल. ओके आता पहिलं बघा मॅडम तुमच्या डेट वर कर्सर थांबलाय. पहिली डेट टाकायची. डेट पासून सुरुवात. डेट ही टाकायची बिलावरची. मॅडम बिल डेट याची सांगा. बिलाची डेट सांगा. किती तारखेचं बिल आहे? 28/1/2025. एस्केप करा. तिथे डेट डायरेक्ट टाइप करा. हो बरोबर एंटर मारा. इथे येस मारायचं. वाय प्रेस केला तरी चालतं किंवा लेफ्ट एरो मारून डावीकडे यायचं. एंटर मारायचं. आता इथे तुमचं हे विचारतो बघा पार्टीचं लेजर. इथे नवीन ऍड करण्यासाठी आपण काय प्रेस करतो मॅडम? डावीकडे दिलेलं हा ओके तिथे काय करा F2 मारा नवीन ऍड करण्यासाठी.
ओके, बाय डिफॉल्ट ग्रुप येतो बघा, सन्ड्री क्रेडिटर सप्लायर्स, ज्याच्या जो आपल्याला सप्लाय करून ज्याच्याकडून आपण परचेस करतो सप्लायर, त्याच ग्रुपला एंटर मारायचं. सप्लाय हो. ओके, इथे नाव टाका मॅडम, सप्लायरचं नाव सांगा बिलावरचं. साई हे वन टाइम मध्ये फक्त बनवायचं लेजर. एवढंच आहे. हो साई एंटर मारा. बाकी काय इथे त्याच्या स्टेशनचं नाव सांगा, कुठचं, कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा, काय ते. पुणे पुणे बस एंटर एंटर मारा द्या ऍड्रेस पर्यंत. तिथे पण पुणेच टाका शॉर्ट. ऍड्रेस आहे बघा ऑप्शन, एंटर एंटर मारा द्या पुढे. ऍड्रेस आहे अजून एकदा, हा पुणेच टाका मॅडम, बस झालं. आणि मोबाईल नंबर असेल तर एखादा टाका, एंटर एंटर मारा द्या. उजवीकडे मोबाईलचे हेड आहे बघा. हा टाका इथे. 9595 आणि हा 2709. बस एंटर एंटर मारा द्या मॅडम, जीएसटी नंबर पर्यंत. अजून एकदा, हा इथे त्यांचा जीएसटी नंबर टाका. मॅडम सांगा जीएसटी नंबर त्यांचा. हो, हे सगळं डिटेल समोरच्या सप्लायरचे आहे ना, पार्टीच्या वरती असेल बघा त्यांचा जीएसटी नंबर. 27 ADU FS 9116 N1Z2. ओके, एंटर मारा एकदा. ओके बघा, वरती नाव टाकलं, गावाचं नाव टाकलं, मोबाईल नंबर आणि जीएसटी नंबर. ओके, सेव्ह करण्यासाठी काय प्रेस करणार? हा, पेज डाऊन. बरोबर. ओके, सेव्ह झालंय. मागे येण्यासाठी एकदा सिंगल एस्केप बटन दाबा. ओके, तिथे ऍड झालं बघा मॅडम नाव. एंटर मारा. तर तिथे आता पुढे तुम्हाला काय विचारता? बिल नंबर विचारतंय बघा, बिल नंबरवर कर्सर आहे. तिथे ब्लॅक आहे, तिथे बिल नंबर सांगा मॅडम त्यांचा, इनवॉइस नंबर बिलावरचा. 575 इनवॉइस नंबर. एंटर एंटर मारा द्या मॅडम. मारा एंटर. एंटर मारा. एंटर एंटर मारला की प्रोडक्टची लिस्ट आली बघा मॅडम. ओके, आता त्या ह्याच्यावर बिलातून काय आलं मॅडम? कोणता प्रोडक्ट आहे? हा प्रीफॉर्म. त्या बिलात बघा ना काय आहे ते. ओके, एंटर मारा. किती आलाय तो? केजी मध्ये आहे का? केजी मध्ये आहे, पण तुम्हाला किती आलाय? 2 बिल आहेत त्याची, कसं करणार? ह्या बिलाचं सांगा, दुसरं बिल नको. ह्या बिलात किती आलंय ते सांगा. 500 केजीचा. ओके, एकदा एस्केप करा मॅडम. 500 केजी 1 लिटरचा म्हणजे एंटर मारा. एकूण टोटल सांगू काय? F3 बटन दाबा. इकडे दाखवा जरा बिल. मॅडम काय करा माहिती आहे, ते युनिट आहे ना, पीसीएस टाकले बघा. एंटर एंटर मारा तिथपर्यंत द्या. हा डिलीट करा, तिथे केजी टाका. ओके, एंटर मारा. ते पण केजीच करा. सेकंड आणि एंटर मारा. त्याच्या पुढे बघा डेसिमल, इथे येस करा मॅडम. डेसिमल म्हणजे काय? पॉइंट मध्ये, वर्क मध्ये. ओके, बस पेज डन करून सेव्ह करा. आता याच्यात हे वेगवेगळे, प्रत्येक बॉटलला वेगवेगळा यूज होतो. ओके, मग आता ना मॅडम असं बनवून चालणार नाही. F3 बटन दाबा. तर ह्यांनी बनवलं तसेच बनवले, असं टाका. 19.5 ग्रॅम म्हणजे त्याची थिकनेस असेल वाटतं. वजन वजन त्याचं. तिथे प्रोडक्ट यांचा, प्रोडक्टचा जसं आहे तसं टाका. 9.5 ग्रॅम प्रीफॉर्मच्या पुढे 9.5 टाईप करा, डायरेक्ट टाईप करा. नंबर लॉक तिकडच वापरा ना, ते बरं पडेल तुम्हाला. जसं त्याने बिलात टाकलं तसंच टाका मॅडम. ओके, बस पेज डाऊन करून सेव्ह करा. एंटर मारा. एंटर. एमआरपी काय करायचं? एंटर. मॅडम जरा दाखवा इकडे. पुढचं नंतर. आता याचं तुमचे किती? 500 क्वांटिटी आहे ना. एंटर मारा मॅडम. एंटर. एंटर. इथे टाका, युनिट 500 टाका. 500 केजी आले. ओके, एंटर एंटर मारा द्या. रेट टाका पर किलोचा 116.
हे बघा मॅडम, ह्याप्रमाणे भरायचं बिल. ओके, नंतर एंटर एंटर मारा द्या मॅडम. डिस्काउंट वगैरे काय नाहीये. मारा एंटर एंटर. ओके, ही विंडो एस्केप करा. ओके, तुमचं किती आलं? 68, बरोबर 68,400 आलेत बघा खाली बरोबर. बेसिक अमाऊंट 58,000 आणि खाली तुमची टाकून 68,400. ओके, परत एंटर मारा मॅडम. हे घ्या, पुढचं तुम्ही नेक्स्ट सांगा. आता नवीन प्रोडक्ट ऍड करायचा दुसरा वाला. कसं करणार ऍड? न्यू ऍड करण्यासाठी बरोबर F2 प्रेस करा. मॅडम सांगा प्रोडक्टचं नाव. आणि हे जे प्रोडक्ट आहेत ना मॅडम, जसे आहेत परचेस बिलामध्ये त्याच नावाने बनवा. ह्या पी फॉर्म मध्ये पण फरक आहे बघा. ह्याला आहे तर तुम्हाला 13 तर 13च वापरावं लागणार, 19 19. त्यामुळे त्याप्रमाणे सर विचारलं 13चा स्टॉक वेगळा असणार तुमचा, 19चा किंवा असं वेगळा असणार त्यामुळे. हो, केजी केजी करा. डेसिमल एस ठेवा, HSN तोच लावा. ओके, एंटर एंटर मार द्या. नाही नाही, बरोबर आहे. एंटर एंटर मार द्या. क्वांटिटी भरायची आहे. किती किलो खरेदी केलं. एंटर मारा. पी रेट म्हणजे परचेस रेट हा मॅडम. तुम्हाला नाही काय समजलं, कन्फ्युजन असेल तर मध्ये विचारत राहा. एंटर एंटर मार द्या. ही विंडो एस्केप करा. ओके, अजून किती आहेत प्रोडक्ट होतात मॅडम? 2च आहे. बिल तुमचं मॅच झालं का बघा परफेक्ट. आपलं ऍड केलेलं बिल 41,064 दाखवा. टोटल बिल किती झालं तुमचं? 1,09,504. बरोबर आहे मॅडम. ही वरची अमाऊंट बघू नका, ही बेसिक अमाऊंट आहे. 34,800 आहे ती. जीएसटी खाली लागतो ना, त्यामुळे हे बघा टोटल बिल बघितलं ना तुमची 1,09,504. ते बघा एकदम इनवॉइस व्हॅल्यू बघा. ओके, हे तुमचं मॅच होणार. वरती आहे ते बेसिक अमाऊंट म्हणजे विदाउट जीएसटी अमाऊंट आहे. ते पण वरती आपण हे करू. समजलं मॅडम? हे तुमचं हे मॅच झालं पाहिजे, आपलं बिल आणि त्यांचे बिल. ओके, बस जीएसटी वगैरे पण तिथे दिसतं बघा 16,704. दिसलं मॅडम? ओके, आता सेव्ह करण्यासाठी एंड बटन मारून खाली या. हा, बस आता डिस्काउंट वर कर्सर आला बघा तुमचा. बस एंटर एंटर मारत या सेव्ह विचारेपर्यंत. हो, मारा एंटर एंटर मारा. एंटर एंटर मारते. अजून एक सेव्ह विचारणार. एंटर सेव्ह. हे फायनल सेव्ह. ओके, हे सेव्ह केलं तर तुमचं बिल प्रॉपर सेव्ह झालं. लगेच त्या पार्टीचा बॅलन्स पण ऍड झाला बघा समोर. ओके, एस्केप करून मागे या. हे आपण काय केलं, अजून एकदा एस्केप करा. मॅडम काय केलं आता ऍड? परचेस बिल जे रॉ मटेरियल आलं त्याचं उद्या तुमचा नवीन माल येईल, तो तुम्ही असं ऍड करायचा सॉफ्टवेअर मध्ये नेहमी परचेस मध्ये. आता ऍड केलेला माल चेक कुठे करायचा? इथे स्टॉक नावाचा एक ऑप्शन आहे बघा वरती मॅडम. त्याच्या अगोदर पण आपल्या इथे आलेलं आहे. सगळी बिलं आपण भरायची आहेत आता. हे झालं आता. बाकी हो ना, बिलाची डेट ने भरून टाकायची. हो हो, मागे पुढे झालं ते झालं, पण बिलाप्रमाणे बिल डेट प्रमाणेच भरायचं. मॅडम स्टॉक मध्ये या. स्टॉक मध्ये करंट स्टॉक. ओके, इथे बघा तुमचा आता ऍड झाला बघा 300 केजी आणि 500 केजी. ओके, एस्केप करा. आता पुढचं बिल घ्या मॅडम. नेक्स्ट बिल कोणतेही घ्या. आता 3 बिल होती ना आपली, 3 ऍड करून टाका ते. मॅडम ना पाठवले ते, नंतर बाकीचे घ्या. नवीन ऍड करायचं. बरोबर, नवीन ऍड करायचं. डेट पासून सुरुवात. हा, पहिली डेट टाकायची बिलाची. मॅडम सांगा डेट नवीन बिलाची. आता मॅडम ना त्या 3 पाठवलात बिल ना. हो, ती इकडचीच आहेत ना ती. इकडेच रॉ मटेरियल आले ना, ती भरून टाका अगोदर. सगळीच भरावी लागणार तर तुम्हाला हिशोब भेटणार तो मॅडम. आता पुढचं घ्या, कोणतंही घ्या. मग इंकचं असून दे, बॉटलचं असून दे, कशाचंही असून दे. त्या साईडचं परत दुसरं नको. हो घ्या, असू दे. बिल नंबर वेगळा आहे ना. हो, घ्यायचं सगळी भरा. साईपेटची सपोज आजपर्यंत 5-10 बिल असतील, सगळी बिल नंबर रिपीट घेणारच नाही सॉफ्टवेअर. पार्टी तीच असणार, फक्त बिल नंबर वेगवेगळे असणार. नाव तेच घ्यायचं, पार्टी तीच राहणार, बिल नंबर वेगवेगळे येणार. आणि डेट पासून सुरुवात.
नुसती 28 एक टाकला काही चालता, इयर का करंट असल्यामुळे घेणार तो. येस करा, एंटर. आता इथे कोण सायपेडचीच आहे ना. जर सायपेड ऐवजी दुसरी असती तर F2 मारून आपण नवीन बनवलं असतं. आता ऑलरेडी आहे मग तीच घ्यायची पार्टी. बरोबर, टाका आता नवीन बिल नंबर. 5.6. बस एंटर एंटर मार द्या. एंटर मारा, की लिस्ट येईल प्रोडक्टची. ओके, हा आता सांगा त्याच्यात काय आलंय मॅडम त्या बिलात? दोन्ही तसेच आहेत. 99. पहिला कोणता आहे तो सांगा त्यांना. 90.5. ओके मॅडम, चुकीचा घेतलात बघा. हो एकदा. ओके, पुन्हा एंटर मारायचा, त्याला परत लिस्ट येणार. ओके, एंटर एंटर मारत द्या क्वांटिटी पर्यंत. एंटरच. क्वांटिटी येते ना तिथे. हो, किती केजी मागवलात? 300. परचेस विचारायचं, नाही, प्राइस वेगळी आहे ना. रेट सांगा. 119. एंटर एंटर मारत द्या. ओके, ही विंडो एस्केप करा, परत एंटरच मारायचा. आता सांगा आता पुढचा कोणता? 13.5. ओके, बिलाप्रमाणे प्रोडक्ट भरायच्या, म्हणजे कधी क्रॉस चेक करायचं झालं का असेल तर कन्फ्युजन होणार नाही. एंटर एंटर मारत द्या. किती केजी मागवलं? 119. एंटर मॅडम, रेट टाका. 119. बस एंटर एंटर मारत द्या, विंडो एस्केप करा. ओके, नेक्स्ट. झाले, दोनच आहे. बिल बघा किती झाले, इनवॉइस व्हॅल्यू मॅडम चेक करा हो तुम्ही. बरोबर, सेव्ह करा. सेव्ह करण्यासाठी एंड बटन मारून खाली यायचं, एंटर एंटर मारत यायचं. मारा एंटर एंटर एंटर. हे बघ, हे मोठं सेव्ह चेंजेस आहे पण ते एंटर एंटर मारायचं मॅडम. ओके, झालं. नेक्स्ट, एकदा एस्केप मारा मॅडम. मॅडम झालं. नेक्स्ट, पुढची बिल. अशी सगळी बिलं फटाफट भरून घ्या. 2 बिलं झाली बघा भरून तुमची. सायपेडची काय असतील ते तेवढी भरून घ्या. पहिले बिल डेट पासून सुरू. हा, ओके, डेट टाका, कंटिन्यू करा. येस. पार्टी कोण आहे? नवीन आहे मॅडम. हो. ओके, नवीन साठी मॅडम करा ऍड. बरोबर, बरोबर करताय. नेक्स्ट मॅडम, नाव असं विचारायचं त्यांना. नाव काय आहे? रिलायबल इंडस्ट्रीज. रिलायबल. इंडस्ट्रीज. स्टेशन वसई. बस एंटर एंटर मारत द्या. मोबाईल नंबर वगैरे गरज नाही, डायरेक्ट हे टाका, जीएसटी नंबर फक्त त्या पार्टीचा टाका. एंटर एंटर मारत द्या. मारा एंटर एंटर. ओके, आणि हे का वन टाइम मध्ये फक्त बनवायचं आपल्या रेफरन्ससाठी. जीएसटी नंबर फक्त प्रॉपर टाका. 27A. B 0237 E1 Z9. ओके, एंटर मारा. ओके, बस मॅडम एवढे डिटेल्स भरायच्या. नाव ना, हे ऍड्रेस, जीएसटी नंबर, मोबाईल नंबर ऑप्शनल आहे. ओके, केस डन म्हणून सेव्ह करा. ओके, एकदाच मारायचं तर आता एस्केप मारा. एकदा एस्केप मारा, अजून एकदा एस्केप मारा. ओके, दुसरी पार्टी पण ऍड झाली बघा, रिलायबल आपली. ओके, नवीन पार्टी असेल तरच F2 मारून ऍड करायची, अदरवाइज लिस्ट मध्ये असेल तर तीच घ्यायची. मारा एंटर. झाकण घे, मशीन घे. ओके, इनवॉइस नंबर टाका मॅडम त्यांचा, करा कंटिन्यू तोपर्यंत. भेटला ना, कॉर्नरला कुठेतरी असतो.
बिल नंबर, इन्व्हॉइस नंबर जसा आहे पार्टीचा तसा टाकायचा, स्लॅश डॅश, आपण काही चेंज करायचं नाही त्याच्यामध्ये. बस एंटर एंटर मारत आहे मॅडम. मारा एंटर अजून एकदा की लिस्ट येईल. आता त्या बिलामध्ये कोणता प्रोडक्ट आहे? 1 लिटर सुपर स्टिकर 5 स्टिकरच आहे. अशात ऍड केले आपण स्टिकर नाही ना? ऍड करण्यासाठी काय करणार? न्यू ऍड करण्यासाठी बरोबर F2 बटन प्रेस करा. येस टाका इथे प्रोडक्ट बिलाप्रमाणे पहिला प्रोडक्ट टाईप करा, आहे तसं स्पेलिंग टाका. ओके पॅकिंग वगैरे टाकायची गरज नाही. तो केजी मध्ये आला का पीसेस मध्ये आला मॅडम? नक्स मध्ये. ओके एंटर एंटर मारत द्या. पॅकिंग टाकायची गरज नाही, पॅकिंग ब्लँक. वरचे तुम्ही आता खालचं बघू नका ना मॅडम, पहिला 1 लिटर बघताय ना, मग 1 लिटरचाच कंटिन्यू बघायचा. हे एवढे पीसेस झाले आणि पीसेस मध्ये वर्किंग होते त्यांचं, त्याचाच युनिट बघायचं. एंटर एंटर मारत द्या. पीसेस बरोबर आहे, एंटर एंटर मारत द्या. तो ग्रुप चेंज करा, ते बॉक्स असून दे, काय विषय नाही. फर्स्ट युनिटच वर्किंग होणार. हा ग्रुप येणार काय? मटेरियल येणार, रॉ मटेरियल. एंटर. HSN वर या. HSN अप एरो सेम, वरचा एरो. HSN सेम आहे का बघा त्या बिलामध्ये? सेम आहे ना? बस एंटर एंटर मारत द्या. IGST पर्यंत या. बस पेज डाऊन करून सेव्ह करा. एंटर. बाकी ते सगळे प्रोडक्ट ऍड करून घ्या. आता दुसरा टाका, म्हणजे लिस्ट तयार झाली. बाकी सेम आहे ना? पेज डाऊन करून सेव्ह करा. बस HSN काय घेईल तिथे ऑटोमॅटिक. एंटर. जोपर्यंत एस्केप करत नाही तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट. आता हे कशामध्ये आलंय? नंबर ऑफ पीसेस. ओके. तुम्हाला युनिट आहेत ना बरोबर तुमच्या परचेस बिलामध्ये भेटणार. त्यामुळे आपलं डोकं लावायची अजिबात गरज नाही. जे आहे तेच तिथे स्पेलिंग टू स्पेलिंग तसंच टाकायचं, म्हणजे उद्या नवीन आलं कन्फ्युजन पण नाही. इव्हन सर जर बघितलं त्याप्रमाणे तुम्हाला समजणार. ओके. हो ते राहू दे, फर्स्ट युनिट फक्त चेंज करा. HSN वगैरे सेम आहे ना मॅडम? ओके नेक्स्ट. जेवढे आहेत सगळे आधी ऍड करून घ्या. 3 झाले, अजून किती राहिले? ओके ऍड करून घ्या. म्हणजे हे मास्टर बनले आपले. म्हणजे मास्टर म्हणजे काय? प्रोडक्टची नावं तुमची ऍड झाली पहिली लिस्ट मध्ये तुमच्या. ओके झाले सगळे. मागे येण्यासाठी एकदा एस्केप बटन दाबा. ओके आता पहिला प्रोडक्ट सर्च करा. इथे टाईप करायचं पहिला कोणत्या बिलातला. हा 1 टाईप करा की येणार बघा तिथे, ते बघा आलं. आता डाऊन एरो मारून सिलेक्ट करा. बरोबर. एंटर. एंटर एंटर मारा त्या क्वांटिटीवर डायरेक्ट. काय का क्वांटिटी किती आली? 52,000. रेट टाका. रेट आता पर पीसचा दिलाय ना? ओके टाका मॅडम. मागे येण्यासाठी लेफ्ट एरो, पुन्हा 0. पुरं टाईप करा. हा बस एंटर एंटर मारत द्या. ही विंडो एस्केप. ओके नेक्स्ट.
नेक्स्ट नेक्स्ट झाले सगळे ऍड झाले ऍड बिल मॅच झालं का बघा तुमचं बिल मॅच झालं पाहिजे तुमचं परफेक्ट 40,315 रुपये होणार हम्म 316 होतात इथे 15 ठीक आहे मग ते बाकी बरोबर टाकलात ना तिथे 1 रुपये हो 94 म्हणजे ते 15 होणार बस सेव्ह करा मॅडम सेव्ह करा त्याचं काय ते हे चालू ना हो एंड बटन मारा आणि एंटर एंटर मारा द्या की सेव्ह होईल तुमचं मारा एंटर सेव्ह ओके तुमच्या याच्यामध्ये काय एक्सपायरी वगैरे त्याला फिनिश गोल्डला असते काय एक्सपायरीला ओके नेक्स्ट पुढची ऍड करा सगळे बिल याच्यावर तुम्ही प्रिंट करतात ना मॅडम आता काय करा माहिती एस्केप करून कंप्लीट बाहेर या स्टार्टिंग पासून प्रॉपर करा या कंप्लीट बाहेर ओके सॉफ्टवेअर चालू बंद करायचं तुम्हाला दाखवायचं आहे का पुन्हा ओके आता हे आपलं सॉफ्टवेअर चालू आहे बघा आता तुम्हाला क्लोज करायचंय ना उजवीकडे बघा शेवटचं बटन आहे एक्झिट हा त्याला क्लिक करा माऊसने गेला तरी चालेल बरोबर माऊसने क्लिक केला की ते कंपनी येणार बघा आपल्या मेन ओके आपली आहे ते खालची आहे सुपर बॉल आहे आता सॉफ्टवेअर आपल्याला एक्झिट करायचं आहे ओके आता कसं होणार तुमचा हा मेन पीसी असणार आहे हा तुम्हाला नेहमी चालू ठेवावा लागतं हा चालू असेल इंटरनेट कनेक्ट असेल तरी तुम्हाला सावंतवाडीला कनेक्ट होणार नाहीतर होणार नाही ओके आता एस्केप करा एस्केप म्हणजे हे बटन वरचं येस म्हणायचं एक्झिटला वाय वाय प्रेस केला ते चालतं हो बस आणि इथे एंटर बटन दाबायचं ओके किंवा सॉफ्टवेअर एंटर मारा अजून एकदा सॉफ्टवेअर बॅकअप होऊन क्लोज होणार ऑटोमॅटिक त्यानंतर ती बघा टास्क बारला एम वाले एक EXE आहे बघा त्याला पण क्लिक करा ओके ती वरून क्लोज केला वरून क्लोज करा बघू वरून क्लोज होणार नाही तुम्हाला असा मेसेज दाखवत राहणार बघा ओके करा त्याला त्याला पण काय करायचं एस्केप बटन दाबायचं आणि एक्झिट करा तरच ती क्लोज होणार हा येस समजला असे क्लोज नंतर तुम्ही शटडाऊन करू शकता आता ओपन करा आपलं मार्क सॉफ्टवेअर ओके इथे युजर आयडी टाका तुमचा सुपर पासवर्ड पण सेम आहे एंटर मारा पासवर्ड टाका एंटर मारा ओके ती बॅकअप EXE ऑटोमॅटिकच मिनिमाइज होऊन राहते हा आता कंपनी कुठली आपली जो एंटर झालेली आहे ना कुठे समजणार तुम्ही समजणार मॅडम ओके डावीकडे दिसतं कंपनीचं नाव ओके चुकून जर तिकडे गेला असाल तर ते एक्झिट बटनला मारून क्लिक खालच्या याला येऊन एंटर मारायचं की लॉग इन होणार ओके आता करा कंटिन्यू परचेस बिल मॅडम सांगा हो तुम्ही पण त्याला बरोबर ट्रान्झॅक्शन परचेस बिल डेट पासून सुरुवात मॅडम बिल ओपन करा पहिलं आणि माऊस सोडून द्या
ऍक्च्युली आता तिथे मला एक तुम्हाला लिहून दे मला ट्रान्झॅक्शन तुम्हाला त्याचा व्हिडिओ भेटणार आहे, मी तुम्हाला लगेच पाठवणार. तरी पण मला उद्या- ओके मला ठीक. लगेच पाठवणार. हो 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 हां. संध्याकाळी तुम्हाला लिंकच पाठवणार, तुम्ही तुमचं तुम्ही बघू शकता. ठीक मला. हां. आता काय डायरेक्ट डेट टाकायची? पहिली डेट टाकायची. आता तिथे तुम्ही ते क्लिक करता का म्हणे होतं, ऍक्च्युली एस्केप करून बाहेर या, पुन्हा जा तिथे या ट्रान्झॅक्शन परचेस, बिल पहिला जातो. डायरेक्ट टाईप करा, माऊस सोडून दे, माऊसचं काम झालं. बिलाची डेट टाका डायरेक्ट. हे ना जानेवारी तसा नाही टाकायचा. तसं नाही. हा महिना आहे नंबर ठीक. 22 हो बस एंटर मारा. हां. इयर का कॅलेंडर यस म्हणायचं, वाय प्रेस करा. ओके इथे पार्टी घ्या. नवीन आहे का ऑलरेडी ऍड केलेली आहे? ती चालेल. कोणती? मग आर प्रेस करायचं डायरेक्ट त्या पार्टीवर जाणार. हे बघा आला, एंटर मारा. हो आता टाका त्याचा इनवॉइस नंबर, बिल नंबर. हे आपण काय करतोय मॅडम आता? आपण परतीचं बिल टाकतो. बरोबर यस, नवीन आलेलं खरेदीचं बिल परचेस बिल ऍड करतोय. ओके एंटर मारायचं. बिल नंबर जसं आहे बिलावर तसंच टाकायचं, डॅश स्लॅश का असेल तर आपण काय चेंज करायचं नाही, आहे तसं टाकायचं. एंटर मारते मॅडम, मारा एंटर. तिथे लिस्ट येईल प्रोडक्टची बघा. अजून एकदा मारून हो तरच येणार, आली बघा. आता घ्या इथे प्रोडक्ट ऍड केलेला आहे काय? हो. काय तो पहिला काय आले बिला? 500 ml सुपर. हा 5 प्रेस करा, ते डायरेक्ट 5 वर जाणार. ओके मारा एंटर. एंटर मारत द्या. एंटर क्वांटिटी पर्यंत मारा, पीसेस हा इथे टाका. किती पीस आले तुमचे? नेक्स्ट एंटर. हो रेट टाका. ओके एंटर मारत द्या. मग रेट सेम असेल तर ठीक आहे, नसेल तर चेंज करायचा. ही विंडो एस्केप करा. हो ओके मारा एंटर. ओके नेक्स्ट पुढचा घ्या. वर गेला तुम्ही, आता खाली या. बरोबर बस. हो एंटर मारा द्या पीसेस पर्यंत टाका. किती खरेदी केले? रेट सेमच आहे ना, ही विंडो एस्केप करा. ओके नेक्स्ट. दोनच आहेत प्रोडक्ट. नाही ना बाकी काय ते सगळं सॉफ्टवेअर लावू. तुमचं बिल मॅच झालं का बघा. 29,271 रुपये 72 आहे. मग आपलं 71 होणार ते. बस आता सेव्ह करायसाठी मॅडम सांगा कसं करणार? ऍड करून झाले ना सगळे आपले प्रोडक्ट, ही कंप्लीट ब्लॅक लाईन आली बघा. सगळे प्रोडक्ट ऍड करून घ्यायचे ब्लॅक लाईन. बिल क्रॉस चेक करायचं, इनवॉइस व्हॅल्यू आणि आपले इनवॉइस व्हॅल्यू, आणि खाली येण्यासाठी एंड बटन दाबायचं. की कर्सर खाली आला बघा तुमच्या डिस्काउंट वर. बस एंटर मार द्या. मारा एंटर. अजून एकदा हे बघा, हे सेव्ह चेंजेस, हे मोठं वाला सेव्ह आहे ना, हे यायला पाहिजे. एंटर मारा की तुमचं बिल सेव्ह झालं. यस हो यस म्हटलं की सेव्ह झालं. एक सेकंड हा. ओके मॅडम हे समजलं तुम्हाला? ओके आता माझ्याला स्टॉक कुठे बघणार तुम्ही? मॅडम सांगा हो. तुम्हाला स्टॉक सोबत सरांनी सांगितलं स्टॉक सांगा माझ्याकडे किती आहे. कुठून बघणार तुम्ही? स्टॉक मध्ये जायचं, वरती ऑप्शन आहे बघा, स्टॉक मध्ये करंट स्टॉकला या. ते बघा इथे तुमचं आला बघा मॅडम परफेक्ट. जेवढा तुम्ही नंबर ऑफ पीस किंवा केजी, जेवढा आपण परचेस बिल ऍड करत जाऊ ना त्याच्यामध्ये ऍड होत जाणार बघा.
सगळा स्टिकरचे आपण ऍड केले त्याचे डबल सगळे ऍड झाले बघा. ओके नेक्स्ट. आणि आता मला तर माझं मटेरियल मशीनला जे लागतं काय काय मटेरियल ते पण त्यातच आहे ना. हे परचेज बिल समजलं. आपण नेक्स्ट आपल्याला जाऊया. बाकीचे बिल ह्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळे मॅडम ऍड करायचे. ओके काय नाही समजलं तुम्हाला ते बघ हीच कंडिशन आहे. तुम्ही कुठेतरी माझ्या ऑफिसमध्ये बसणार किंवा कुठेतरी असणार तुम्ही इथे असणार तुमची सगळी स्क्रीन बघा अशी मला दिसणार आणि तुम्हाला सांगणार मॅडम तुम्ही हे करा मी पण ऑपरेट करू शकतो. म्हणजे इथे जरी नाही आलं तरी तुमचं काम थांबणार नाही. सगळं स्टेप बाय जसं फक्त इथून नसणार फक्त डिस्टन्स वेगवेगळं असणार. समजलं. आता नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट म्हणजे काय तुमचं जे फिनिश प्रोडक्ट आहे ते ऍड कसं करायचं आणि तुमचा जर आता हा जो आपला रॉ मटेरियल आहे जेव्हा तुमच्याकडे एक ऑर्डर येईल किंवा प्रोडक्शन तर तुम्ही पहिल्यांदा एक स्टॉक तुमच्या ह्याला ट्रान्सफर देत असणार कोणाला तुमच्या प्रोसेसिंग डिपार्टमेंटला. ओके मग तो कसा पाठवायचा ते ना मग तो पाठवला की हा जो रॉ मटेरियलचा स्टॉक आहे तो त्याच्यामध्ये तुमचा कमी होणार आणि जेव्हा ते बनलं तुमचं तिथे फिनिश प्रोडक्ट कसे ऍड करायचे दोन एंट्री कशा मारायच्या ते आपण बघूया. आता बघा ते बघा समोर बघितलं तर जेवढे आपले हे बॉटल्स आहेत ना 12 लिटर वगैरे 1 लिटर पासून हे सगळे 0 आहेत बघा बॉक्स त्यांचा अजून स्टॉक ऍड केलेला नाहीये. फक्त आपण कशाचा ऍड केला वरचा म्हणजे कशाचा रॉ मटेरियल फिनिश अजून 0 आहे. ओके एस्केप करून बाहेर या. इथून तुम्ही सगळे परचेस बिल हा मॅडम. आता तुम्हाला सांगतो जेव्हा आता सपोज उद्या तुम्ही आता सपोज एक प्रोडक्शन केलं त्यांना मटेरियल देतात ते कसं किती केजी वाईज देतात केजी वाईज देतात ना. म्हणजे सपोज आता 20 केजी दिला का असेल त्याप्रमाणे त्याची एंट्री मारण्यासाठी तुम्ही ट्रान्झॅक्शन मध्ये यायचं. ट्रान्झॅक्शन पहिल्यांदा स्टॉक इश्यू दाखवायचा त्यांना इश्यू दिला तरच ते प्रोसेसिंगला सुरुवात करणार. मग स्टॉक इश्यू ऑप्शन आहे बघा स्टॉक इश्यू बरोबर तो काय स्टॉक इश्यू. ओके न्यू ला क्लिक करा. ओके एंटर मारा. ओके इथे F2 म्हणून एक हे बनवा लेजर बनवा प्रोडक्शन म्हणून न्यू साठी F2. ओके इथे घ्यायचं इथे ओके आता स्टॉक इश्यूची एंट्री मारायची म्हणजे तुम्ही मटेरियल त्यांना देणार ना मग ते आपल्या रॉ मटेरियल मधून स्टॉक मधून लेस झालं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही ना ट्रान्झॅक्शन स्टॉक इश्यू न्यू. सपोज आजच्या तारखेला तुम्ही मटेरियल त्यांना दिलं एंटर मारायचं करंट डेट ऑटोमॅटिक येणार मॅडम तिथे 6 तारीख आली बघा एंटर मारायचं. हो इथे तुमचं प्रोडक्शन हे घ्यायचं प्रोडक्शन पी प्रेस करा पी ते डायरेक्ट प्रोडक्शन वर जातं एंटर मारा. ओके एंटर मारा द्या मारा एंटर इथे लिस्ट आली बघा थांबा हो मॅडम एकदा एस्केप करा एंटर मारा समजून घ्या कन्सेप्ट इथे सगळी लिस्ट आली बघा. आता लिस्ट मध्ये तुम्ही काय देतात त्यांना ते सिलेक्ट करायचं आहे. हा प्रत्येक वेळी काही भरायचं नाहीये. सपोज तुम्ही आता 13.5 ग्रॅमचे दिला तर तो प्रोडक्ट इश्यू करायचा तुम्हाला. मग त्यावेळी तिथे सिस्टीम लावा पेपर वर्क करा ऍटलिस्ट म्हणजे काय असेल तर त्याने द्यायचं काय घेतात ते येस आणि तशी मग तुम्हाला एंट्री मारावी लागणार त्या दिवसाला. मग तेवढं मटेरियल तुमचं लेस होणार. नाहीतर तुम्हाला इकडे दिसणार 900 किलो प्रत्यक्षात 500 असणार कारण 400 यूज झालं तुमचं. मग ते तुम्ही हे केलं पाहिजे समजला पेपर वगैरे म्हणजे त्या डेट टाकून बाबा आज मी हे घेतलं आज घेतलं तर तुमच्याकडे रेकॉर्ड पण राहील बरं तुम्ही सकाळी क्लीन असेल मग त्याप्रमाणे तुम्ही ते बघून इकडे म्हणजे तुमच्याकडे हे हार्ड कॉपी पण राहिली त्याप्रमाणे तुमचं इकडे पण वर्किंग करेल. हेच करावं लागणार तुम्हाला नाहीतर तुमचा स्टॉक जुळणार नाही. एक जर एंट्री राहिली की इकडे तुम्हाला स्टॉक एक्सेस जास्त दिसणार तिकडे हे होणार. ओके आता आपण एक सपोज एक एंट्री मारूया एक कोण किती लिटरचे अर्धा लिटरची बनवूया त्याचं माहिती आहे तुम्हाला. आता सपोज अर्धा लिटरच्या 100 बॉटल बनवायच्या आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही किती केजी मटेरियल साधारण इश्यू करणार त्यांना देणार किंवा तुमचं एक रँडमली हे सांगा आतापर्यंत किती 500 बनवला 1000 बनवला बॉक्स टेंटिव्हली सांगा बॉक्सचं सांगा बाबा 10 बॉक्स 50 बॉक्स 100 बॉक्स. आता सध्या 50 बॉक्स. ओके चालेल. हा आता सपोज 5 लिटरचे आपण 50 बॉक्स आपल्याला बनवायचे आहेत त्यासाठी ते काय ते
50 बॉक्स म्हणजे एका बॉक्स मध्ये 24 बॉटल्स येणार. हा म्हणजे 500चं होणार. हो मग आता पण ते बॉक्सचा हिशोब धरणार का बॉटलचा धरणार? बॉटल्स बॉटलचा हा. धरणार. ओके. मग आता ते 500 बॉटल भरण्याचं हे सांगा काय काय मटेरियल कोणतं कोणतं लागणार आता 35 फ्लेवरचं आहे ते लागणार. एंटर मारा त्याला. एंटर मारा. हो आता टाका 500 बॉटल किती केजी लागणार ते किती देणार साधारण त्यांना मटेरियल? आता हे कसं आता सपोज किती देणार साधारण त्याला मटेरियल? आता आमच्या घरचे काय करतात हा विशेष त्या बॉटल्सचं काय नाही हा पिशवी आणतात 20 किलोची लावतात बॉटल्स काय येतील ते 20 किलोची एक पिशवी येते. मग साधारण आता मग 20 किलो किती होते हे कन्फर्म नाही. तरी पण त्यामध्ये तुमचं रिजेक्शन रिजेक्शन येतं बाबा. आता सपोज बाबा 20 किलो 100 गृहीत धरलं 100 गृहीत धरलं तर 500 साठी किमान आपल्याला 50 इश्यू करावा लागणार अंदाज. मग अंदाजातले बाबा 50 रिजेक्शन केलं म्हणजे बॉटल त्याच्यातले झाले 450 झाले. मग अजून तुम्हाला 5-10 किलो द्यावं लागतं त्यांना. मग तसं साधारण इथे इश्यू करावं लागणार. किंवा सगळं प्रोडक्शन झालं तुमचं की तुम्हाला मग ऍक्च्युअल किती वर्किंग झालं ते काढून मग तेवढ्याची एंट्री मारावी लागणार. मला असं नाही करता येणार की प्रत्येक ओके. आता इथे एक टाका सपोज एक आपण एक स्टॉक दिला सपोज 500 बॉटल साठी दिला तर किती देणार तो टाका. बस एंटर एंटर मारा. 500 किलो द्यावा लागणार. नाही हा 13.5 ग्रॅम प्रत्येक प्रिफॉर्मचं हे आहे. एक बॉटल 13.5 ची आहे. हा मग आता 500 बॉटल साठी साधारण किती किलो स्टॉक द्यावा लागणार? म्हणजे 13.5 into 500 आहे ना. हो करा बरोबर. तेवढं साधारण केजी दिलंच पाहिजे आता बॉटलच बनणार नाही तुमच्या. सहा 6,750 किलो होतं कसं आहे ना ते एवढं होणार. बघा लेफ्ट करा बरं मागे. हेच लागू ते काय नो करा त्याला. येस करा येस. ओके वरती या जरा अप एरो मध्ये वरती या. एंटर एंटर मला द्या. एंटर एंटर. ओके टाका इथे किती स्टॉक इश्यू करणार आता काढलं तर टोटल किती आहे 67 बरोबर ना. ओके एवढे केजी तुम्ही देणार त्यांना. पुढे केजी लिहूया का आपण? नाही नाही केजी ते ऑटोमॅटिक टाकलं केजी लिहायची गरज नाही. फक्त क्वांटिटी टाकायची आहे तुम्हाला अंक टाकायचे अमाऊंट. एंटर एंटर मारा द्या. एंटर यस करा त्याला. ओके एंटर मारा. पुढचा घ्या ऑप्शन. एंटर हो आता 19 वाला पण त्यांना द्यावा लागणार. हा 19 वाला पण देतो. ओके टाका तो किती लागणार. आता हे अर्धा लिटरच्या बॉटलचं चाललं. मगाशी अर्धा लिटरचं झालं. नाही नाही हे आता अर्धा लिटर साठी काय काय लागणार ते टाका आधी. अर्धा लिटर साठी एवढं लागलं आपल्याला 68 हा मग ते अर्धा लिटरचं मग बॉटलच्या कॅप आला स्टिकर आला ते सगळं टाका. नंतर दुसरं घ्या. एस्केप करा. हा एस्केप करून बाहेर या जरा. आता पूर्ण प्रॉपर एंट्री मारूया आपण. समजलं ना तुम्हाला. आता या ट्रान्झॅक्शन स्टॉक इश्यू न्यू. ओके एंटर एंटर मारा द्या. इथे प्रोडक्शन घ्यायचा मॅडम. हो मॅडम एस्केप करा एकदा. एंटर मारा. एस्केप मारा एस्केप सॉरी. ओके इथे पी प्रेस करा. प्रोडक्शन घ्यायचं प्रोडक्शन. ठीक आहे. हो बस एंटर एंटर मारत आहे. हा आपण स्टॉक इश्यू करतोय तुमच्या डिपार्टमेंटला याला तिकडे प्रोडक्शन साठी. एंटर एंटर मारत आहे. एंटर. आता अर्धा लिटर साठी काय काय लागणार ते हे करा. परत ते फॉर्म लिहायला ना. हो एंटर मारा. सगळं परत ऍड करायचं. आपण मगाशी एंट्री सेव्ह नाही केली ना. अर्धा लिटरच गृहीत धरा. हे अर्धा लिटर साठी काय काय देणार ते मटेरियल टाका तिथे. हो मारा एंटर. अर्धा लिटर साठी टाका. 68 ना. झालं. ओके नेक्स्ट एंटर. क्या हो सर्च करा इथे बरोबर. सी टाईप केलं की ऑटोमॅटिक येणार तुमचे. अच्छा कॅपचा स्टॉक ऍड केलेला नाहीये त्यामुळे तो घेणार नाही. कॅपचं बिल आहे परचेसचं बिल. नाही माझ्याकडे
ऍड करा कॅपचं पण डमी ऍड करूया टेम्पररी. त्याशिवाय तो इश्यू होणार नाही कारण स्टॉकच नाही. एंटर मारा बघू. बघा तिथे स्टॉक 0 आहे बघा समोर दिसतो 0 पीस. म्हणून दिसत नाही तिकडे. ऍडच होणार नाही. एस्केप आपण टेम्पररी मग एक असंच बिल ऍड करूया सगळ्याचं 100 किंवा 500 पीस. एस्केप करून बाहेर आहे टेम्पररी. एस्केप करून बाहेर आहे कम्प्लीट. येस करा त्याला. बस एस्केप करून बाहेर आहे कम्प्लीट. एक परचेस बिल ऍड करा. या कम्प्लीट बाहेर. परचेस बिल कुठून ऍड करणार? ऍड करायला ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस. ट्रान्झॅक्शन मध्ये झाला ना. हो ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस बिल. बरोबर. एंटर मारा द्या. ओके हे रिलायबलच्या नावाने एक मारूया डमी बिल. एंटर मारा द्या. मी तुम्हाला फक्त एंट्री दाखवतोय हा. एंटर मारा द्या. दुसरं कुठचं नाव घेऊया का? नाही आपण नंतर डिलीट करणार आहोत ते तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त. एंटर मारा द्या. इथे 1 2 3 टाका एक डमी बिल नंबर. फक्त आपलं काम होण्यासाठी एक स्टॉक फक्त ऍड करून घेऊया. नंतर आपण ते डिलीट करणार. या एंटर मारत. एंटर. ओके आता कॅप घ्या ती कॅपचा स्टॉक ऍड करा. ओके एंटर मारा. एंटर मारा द्या पीसेस पर्यंत. इथे टाका 1000 पीस टाका. ओके एंटर. इथे टाका 50 पैसे रेट टाकून ठेवा. 0.50 50 रुपये नाही. ते आधी बॅक स्पेसने घालवा. फाय टाका बस. एंटर मारा द्या. मारा एंटर. अजून काय लागतं त्याला? कॅप झालं ते परफॉर्मन्स. लेबलचा स्टॉक नाहीये. लेबल घ्या. लेबल आपण केलंय ना म्हणजे. नुसतं प्रोडक्ट ऍड केलं स्टॉक नाही बिल नाही भरलं ना परचेस. त्यामुळे स्टॉक आधी ऍड करून घेऊया. एंटर मारा पीसवर. लेबल काय पीस वाईजच नंबर वाईजच यूज होणार ना. ही पण 2000 ऍड करून ठेवा. नंतर डिलीट करूया आपण. मला सांगत मग ते काही मिळणार नाही. एंटर. याचे पण टाका 0.10 पैसे टाकून ठेवा असेच. का असेल ते टाका. ह्याचं बिल तुमच्याकडे नंतर तुम्ही उद्या प्रॉपर बिल भरा त्याची. आपण हे आपलं एंट्री मारण्यासाठी डमी भरून घेतो लमसम. नंतर डिलीट करा. एंटर मारा द्या. ओके नेक्स्ट मारा एंटर. अजून काय लागणार त्याला? रोल लागतो पण आपल्याला काही माहित नाही. म्हणजे आपण पॅक करायला तो रोल लागतो ना. रोल ऍड करा ना मग कारण तो तुम्हाला दाखवायच लागणार. आता किती लागणार काय माहित नाही. एवढं लक्ष काय माहिती. 1000 केजी ऍड करून ठेवा. परचेस रेट 1 रुपया टाका टेम्पररी. तिथे कुठे टाकता? एंटर मारा ना. ती क्वांटिटी झाला. हो नंतर ही बरोबर. एंटर मारा द्या. आणि काय लागतं? झालं. अजून काय लागतं? ओके एवढे प्रोडक्ट आपण ऍड केले बघा. कार्ट्रेज लेबल्स कॅप्स आणि हे सगळं. बस एंटर टॅप बटन मारून खाली आलो किंवा एंड बटन एंटर मारत सेव्ह करायचं. ओके एंट्री तुमची सेव्ह झाली बघा. समोर स्क्रीनवर बघा तुमच्या. बस ही एंट्री सेव्ह झाली. इथे स्टॉक मध्ये तुमचं सगळ्याला बघितलात तुम्ही. तर सगळा स्टॉक ऍड झाला बघा तुमचा. ह्याचा पण ऍड झाला. रोलचा पण ऍड झाला. लेबलचा पण ऍड झाला. ह्याचा पण ऍड झाला बघा. आता परत ज्यावेळी चेंज करायचं तर तिथे जावं लागणार. काय चेंज करायचं असेल? नाही चेंज काय करायचंय? आता मला आता लेबल वगैरे आपले म्हणजे चुकीचे टाकले. हा ते मी नाही चेंज करायचं ना. ती एंट्री डिलीट मारायची. हे बघा इथे ट्रान्झॅक्शन मध्ये आलात ना. परचेस मध्ये यायचं. मॉडिफाय बिलला यायचं. एंटर करायचं. एंटर इथे ए बटन प्रेस करायचं कस्टमर. एंटर मारत द्या की इथे तुम्हाला सगळी बिल येणार बघा. हे शेवटचं बिल आहे बघा 1 2 3 नावाचं. ह्याला एंटर मारून हे नंतर इथून डिलीट करून टाकायचे. तर तो स्टॉक तुमचा 0 होऊन जाणार. आम्ही तुम्हाला फक्त काय स्टॉक ऍड करण्यासाठी फक्त ते एंट्री मारली. ओके परचेस आपण ऍड केलंय मॅडम.
तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघा समोर करंट स्टॉक मध्ये तुम्ही इथे बघणार तुमचा सगळा स्टॉक कोणता कोणता अवेलेबल आहे. आता नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही प्रोडक्शनला तुम्ही स्टॉक द्याल ना, ट्रान्झॅक्शन मध्ये येणार, स्टॉक इश्यू मध्ये येणार आणि न्यू मध्ये येणार. ओके, एंटर करणार, इथे डेट वर एंटर मारणार, इथे प्रोडक्शन घ्यायचं, एंटर मारत द्यायचं, इथे एंटर मारलं लिस्ट येईल बघा आपली. ओके, आता सपोज अर्धा लिटरचे आपल्याला बनवायचं, अर्धा लिटर साठी काय काय देणार, हा 13 वाला घेणार ना, 13 साठी आपण किती काढलेलं ते 68. ओके, एंटर परत कॅप किती लागणार त्याला, 500च आपण चाललंय. एक अर्धा लिटरच्या 500 बॉटल 500 कॅप लागणार. ओके, जेवढं लागतील तेवढं ऍड करत जायचं. अजून काय लागणार, लेबल्स 500 लागणार. एंटर मारणार, क्वांटिटी टाकणार, एंटर पुढे अजून एक कार्ट्रेज वगैरे काय लागणार तुमचं ते. ओके, ठीक आहे, आपण सरांना मी फक्त एक आता आउट करतो. सपोज आज तुम्ही काय काय दिलात, 68 kg हे दिलात, परफॉर्म दिलात 13.5 वाला, कॅप दिलात 500, लेबल दिलात 500, एक कार्ट्रेज पण दिलात प्रिंटिंग साठी. अजून काय लागतं याच्यातलं, बस एवढंच ना. सपोज हा रोल किती 500, किंवा एक सपोज आपण एक 50 टाकूया रोल पण सपोज पॅकिंग साठी 50 देऊन ठेवलात त्यांना. जे काय तुम्ही मटेरियल त्यांना द्याल ना तेवढं एंट्रीत ऍड करायचं, एकाखाली एक सगळं. मग जेवढं इथून तुम्ही हे करणार तेवढा तुमचा स्टॉक इथून आजच्या दिवशी लेस होणार हिशोबातनं. बस एंड किंवा टॅप बटन मारायचं. हा आपण कशाची एंट्री मारतो सांगा, तुमचं जे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे त्याला जो रॉ मटेरियल देतात ते मटेरियल दिवसभरात जे देतात त्याची एंट्री मारणार. मग ह्याचा इफेक्ट काय होणार, तुमच्या मेन स्टॉक मधून एवढा स्टॉक लेस होणार. बस टॅप किंवा एंड बटन मारणार, एंटर मारत तुम्ही एंट्री सेव्ह करायची. मॅडम एंट्री सेव्ह झाली, प्रिंट काय काढायची गरज नाही, एस्केप करून बाहेर यायचं. आता जर तुम्ही स्टॉक मध्ये येऊन चेक केलात करंट स्टॉक मध्ये, ते बघा तुमचं तेवढा केजी तुमचा लेस झालेला असणार बघा. तुमची कॅप्सन 500 ने लेस झाली बघा, 1000 भरलेली, लेबल पण तुमची 2000 भरलेली, 1500 राहिले. याच्यावर तुम्ही एंटर मारलात ना मॅडम, इथे रजिस्टरला एंटर मारत आलात ते तुम्हाला सगळा हिशोब दिसतो बघा. रिलायबल कडनं आपण 1000 परचेस केलेले, रिसिव्ह म्हणजे परचेस, हा इश्यू म्हणजे प्रोडक्शनला इश्यू केली, आणि क्लोजिंग बॅलन्स राहिला 500. रजिस्टर पण बघू शकता कुठे. परत ह्याचं बघायचं ते एंटर ह्याचं सगळ्याचा रेकॉर्ड होतंय, ए टू झेड तुम्हाला जे बोलतोय ना सगळं रेकॉर्ड होतंय. ओके, इथे सगळं तुम्हाला हिशोब पण दिसतो. हे झालं, आपण काय केलं, इश्यू केलं. आता इश्यू केलेली एंट्री तुम्हाला कुठे दिसणार सांगा मॅडम, स्टॉक इश्यूच्या मॉडिफाय मध्ये. नवीन एंट्री केली तर न्यू मध्ये दिसणार, मारलेली एंट्री मॉडिफाय मध्ये. एंटर करायचं, कस्टमर ए बटन प्रेस करायचं ऑल टाइम, एंटर इथे एंट्री आली बघा प्रोडक्शनची. एंटर मारून तुम्ही इथे परत मॉडिफाय करू शकता, प्रिंट करू शकता. मॉडिफाय म्हणजे काय, एखादं त्याच्यात ऍड करायचं असेल तर, आणि डिलीट करायचं असेल तर डिलीट मारून डिलीट करू शकता. तशीच परचेसची बिल मारलेले परचेसच्या मॉडिफाय मध्ये भेटणार, ट्रान्झॅक्शन परचेस मॉडिफाय बिल. बस एंटर करा, इथे बटन ए बटन प्रेस करा, एंटर मारा द्या. मारलेली सगळी बिल दिसतात बघा तुम्हाला. एखादं बिल ओपन करायचं ते एंटर बटन, इथे डावीकडे बिल नंबर दिसतात बघा, 1 2 3 आपण डमी भरलेलं, हे तुमचे ऍक्च्युअल बिल. ह्याचा नंतर झालं की हे आपण डिलीट करणार, एंटर मारला तर ते सगळं बिल ओपन होतं बघा. परत मॉडिफाय करू शकता, प्रिंट करू शकता, नको असेल ते इथून डिलीट करू शकता. ओके, आता आपण स्टॉक इश्यू दाखवला. आता आपण जे बॉटल आहेत ते ऍड कसे होणार ते दाखवतो. सपोज मग स्टॉक रिसिव्ह मध्ये यायचं, स्टॉक रिसिव्ह मध्ये यायचं, न्यू ला यायचं, एंटर. इथे पण तुमचं सेम प्रोडक्शनच घ्यायचं, एंटर. इथे एंट्री नंबर हा जो डावीकडे येतो ना 1 तोच टाका, पुढच्या वेळी 2 येईल, 3 येईल, त्याप्रमाणे टाकत चला. एंटर मारा द्या. एंटर मारलात की ते आता अर्धा लिटरचे होणार ना ते. डब्ल्यू प्रेस करा की डब्ल्यू वॉटर बॉटल आलं बघा, वॉटर बॉटल 500 ml. इथे तुम्हाला एमआरपी विचारेल बघा, एमआरपी किती, 500 ml ची 10 रुपये ना, 10 रुपये टाकायची. इथे बघा खालीच तुम्हाला एक्सपायरी विचारतो बघा मॅडम. ती एक्सपायरी किती, डेट मंथ इयर असते का मंथ आणि इयर असते, डेट आणि मंथ, डेट आणि मंथ 6 महिन्यांनी बदलतो. म्हणजे हे ना तुमचं डेट आणि मंथ आणि इयर असते. नाही 6 महिने. आता आज जर असेल ना, ओके, ते आता डेट मंथ इयर मध्ये सेट केलं. तुम्ही स्टॉक ऍड झाला ना तुमचा,
ओके, आता जेव्हा तुम्ही स्टॉक त्यांचा तिकडनं येणार ना याचा बनून स्टॉक फायनल होणार, तर स्टॉक रिसिव्ह मधून ऍड करायचा. ट्रान्झॅक्शन स्टॉक रिसिव्ह एंटर मारायचा, एंटर. इथे पण प्रोडक्शनच घ्यायचं. इथे हा जो डावीकडे जो एंट्री नंबर येतो ना तोच टाकायचा 1. पुढच्या एंट्रीला 2 असणार, 3 असणार, तो वाढत जातोय बघा. इथे शेवटचा मी आता 1 टाकतो, एंटर एंटर मारत द्यायचं. एंटर एंटर लिस्ट आली बघा. आता याच्यात कोणता 500 ml ची सपोज आपण बॉटल बनवल्या. ओके, एंटर मारला. इथे एमआरपी विचारतो बघा खाली. एमआरपी किती? 10 रुपये असते ना त्याची. ओके, एक्सपायरी काय असेल ते टाकायची. सपोज आजच्या तारखेपासून एक्सपायरी किती असणार त्याची मग? आज 6 ते ऑगस्ट. ओके, म्हणजे 6/8/25 बरोबर ना. इथे एक्सपायरी टाकायची. एंटर. किती क्वांटिटी? तर 500 बॉटल बनवल्या बरोबर ना. तर क्वांटिटी टाकायचा. एंटर एंटर मारत द्यायचं. बस. खाली येण्यासाठी एंड किंवा टॅप बटन दाबायचं. एंटर एंटर मारत द्या. ही एंट्री मारली ना की आपलं फिनिश बॉटलचा आपला स्टॉक ऍड होणार 500 बॉटल. किंवा हे डायरेक्टच आपण फिनिश बॉटल बनवल्या. जर तुमचे एम्प्टी बॉटल बनवत असेल तर एम्प्टी बॉटलची एंट्री मारावी लागणार तुम्हाला. एंटर मारला, सेव्ह केलं की एस्केप करून बाहेर या. आता तुम्ही स्टॉक बघितला तर इथे तुमचा 500 ml चा 500 याचा वॉटर 500 बॉटलचा ऍड झाला बघा. 500 बॉक्स ऍड झाले. ओके, फक्त काय तुम्हाला इश्यूची रिसिव्ह मधून ऍड होणार तुमचा स्टॉक आणि इश्यू मधून कमी होणार. ओके, आणि जेव्हा आता तुम्ही सेलचे विक्रीचं बिल मारणार ना ते इथे यायचं ट्रान्झॅक्शन सेल बिल मध्ये. एंटर मारायचा. इथे एंटर. इथे तुमचा जो कोण कस्टमर आहे तो F2 बटन मारून ऍड करायचा. सेम F2 बटन दाबायचं. संडे डेटर्स न्यू पार्टी, याला एंटर मारायचा. सपोज मी माझ्याच नावाने एक बिल मारतो बघा. इथे कस्टमरचं नाव टाकायचं जे का असेल ते. ओके, त्याचं लोकेशन टाकायचं. एंटर एंटर मारत द्यायचं. ऍड्रेस मध्ये तुम्हाला जो काय त्याच्या बिलावर पाहिजे तो ऍड्रेस टाकायचा. इथे त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आणि जीएसटी नंबर असेल मॅडम तर इथे टाकायचं. जसं परचेस मध्ये बनवलं तसंच इथे जीएसटी नंबर टाकायचा. पेज डाऊन बटन दाबायचं. इथे एकदा एस्केप मारायचं किंवा कस्टमर तुमचा ऍड झाला बघा. बस एंटर बटन दाबायचं. एंटर एंटर मारत द्यायचं. एंटर. काही इथे सगळी लिस्ट आली बघा. काही इथे तुम्ही वॉटर डब्ल्यू टॅप केलात की वॉटरवर जाणार. आता सपोज यांचे स्टॉक नाहीच आहेत बघा, यांचे 0 बॉक्स आहेत. 500 वाल्यांचं तुम्हाला विक्री करायची सेलचं बिल, म्हणजे 500 वाला स्टॉक किती? 500 बॉक्स आहेत बघा. एंटर एंटर. पर बॉक्सची किंमत किती असते साधारण? एका बॉक्स मध्ये 24 असतात ना. सपोज आपण एक 5 × 24 म्हणजे 120 रुपये पकडूया. सपोज क्वांटिटी सपोज आपण एक 200 बॉक्स विकले. पर बॉक्सची किंमत 120 टाकूया. 120 प्रमाणे तुमचं हे 24,000चं बिल झालं. ओके, बस. हे बॉक्स हे पीस म्हणजे तुमचे बॉक्स. 200 बॉक्स. ओके, आणि पर बॉक्सची किंमत, रेट, विक्रीचा रेट. एंटर एंटर मारत आलो. बस. खाली येण्यासाठी एंड किंवा टॅप बटन दाबायचं. एंटर एंटर मारत द्यायचं. की हे सेव्ह बिलला एंटर मारायचं. एंटर एंटर मारत द्या की हे बिल तुमचं सेव्ह झालं बघा. इथे प्रिंट बघण्यासाठी प्रिव्ह्यू बघण्यासाठी ओ बटन दाबायचं आणि पहिल्याच ऑप्शनला एंटर मारायचं की इथे बिलाचं तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकता. हे बिल फॉर्मॅट बाकी तुम्हाला सेव्ह करून देतो ह्याप्रमाणे. असं हे बिल येणार बघा. समजलात? एस्केप मारायचं. ही प्रिंटच्या वर एंटर मारलात की तुमची प्रिंट येणार तिकडे. नको असेल तर एस्केप बटन दाबायचं. ओके, का लगेच बघा त्या वैभवच्या नावावर लगेच त्यांचं आउटस्टँडिंग ऍड झालं बघा. 24,000 रुपये त्यांच्या बिलाचे आहेत तिथे. इथेच तुम्ही F4 मारून त्या पार्टीचं लेजर पण बघू शकता. ओके, इथून मॉडिफाय प्रिंट वगैरे डिलीट करू शकता. मारलेली सगळी बिलं तुम्हाला इथे दिसणार. सेलच्या मॉडिफाय बिलला. बस एंटर करा. एंटर. इथे डेट टाकायची कधीपासून कधीपर्यंत बिल पाहिजे. एंटर एंटर करत यायचं. हे आलं बघा 1 नंबरचं बिल. एंटर मारून तुम्ही इथे परत मॉडिफाय करू शकता. नवीन प्रोडक्ट ऍड करायचं असेल तर खाली ऍड करू शकता. नको असेल तर तुम्ही डिलीट करू शकता. प्रिंट काढायची असेल परत प्रिंट पण काढू शकता. ओके, हे झालं तुमचं सेल बिल. म्हणजे कस्टमरला विकणार बिल मारणार ते. त्याच्यानंतर जेव्हा कस्टमरचं पेमेंट येईल ना तिथे ऑप्शन असतो बघा, रिसिट. ओके, सपोज आता ते 24,000 रुपये कस्टमरने पे केले किंवा 10,000 दिले, 20,000 दिले तर इथे रिसिटला यायचं. त्याच्यावर तुमचे बँकचं अकाउंट ऍड करावं लागणार. यांची बँक कोणती आहे का माहिती आहे तुम्हाला? काही बँक कुठली? इथे बँक कोणती आहे सरांची काय माहिती आहे काय?
ठीक आहे, नंतर ऍड करूया. मी तुम्हाला फक्त रिसिट कॅश मध्ये दाखवतो. ओके, कॅश आली सपोज रिसिट मध्ये यायचं, इथे डेट टाकायची कोणत्या तारखेला पैसे आले, एंटर मारायचा. इथे कस्टमरचं नाव घ्यायचं, त्याचा बॅलन्स समोरच दिसतो बघा, 24,000 रुपये येणं आहे. एंटर आहे, डेबिट म्हणजे आहे ना मॅडम समोरचं. एंटर मारायचं, इथे बॅलन्स पण दिसतो बघा इथे. ओके, 24,000 रुपये, 24,000 सपोज 20,000 रुपये त्याने आज पे केले, तर दिलेली अमाऊंट इथे टाकायची बस. आणि एंटर एंटर मारत यायचं, ऑटोमॅटिक ऍडजस्ट करतो सॉफ्टवेअर. एंटर, इथे कॅश मध्ये जाय. जर बँक असते तर इथे स्पेस बारने आपण दुसरी बँक घेतली असती, तर बँक अकाउंट ऍड नाही, मग आपण कॅश मध्ये एंट्री मारूया. एंटर एंटर मारत यायचं. आणि ते जीपे असेल तर ते नरेशन मध्ये हा, जीपे मध्ये नरेशन मध्ये नेऊ शकतो. वरती बँक जीपे मोड वेगळा, अकाउंटला त्याच येणार. आणि नरेशन मध्ये इथे जीपे किंवा XYZ कॅशबॅक असेल इथे नरेशन मध्ये टाकू शकता मॅडम. बस एंटर एंटर मारलात, एंट्री सेव्ह करायची. एंटर मारला इथे तुम्हाला लगेच दिसतो बघा बॅलन्स आता किती राहिला त्याचा, 4,000. 24,000 रुपये होता, 20,000 रुपये पेड झाले. इथेच तुम्ही F4 बटन दाबून त्याचं लेजर बघू शकता. इथे खाली दिलंय बघा F4 फॉर लेजर. इथेच तुम्ही त्याचं लेजर बघू शकता. हे बिल होतं आणि हे रिसिट आहे, रिसिट एंट्री 20,000 ची, आणि बॅलन्स त्याचा 4,000 रुपये राहिला. ओके, असे तुमची सेल बिल मारत जायचे रेग्युलर आहे ते. ऍक्च्युअली तुम्ही जेवढं पुढे एंट्री मारत जाईल ना, तेवढं तुम्ही शिकाल आणि इझी लक्षात राहतो. आज थोडं खूप फास्ट झालंय, कंटिन्यू असल्यामुळे सगळं. आपण आता एक सेल बिल बनवलं ना, स्टॉक मध्ये येऊन बघितला, इथे 500 ml चा किती 300 राहिले बघा, 500 होते. इथे तुम्ही एंटर मारून तिथे रजिस्टर एंटर एंटर मारला, ते बघा प्रोडक्शन मधून आजच्या तारखेला 500 ऍड केले होते, 200 सेल केले, 300 तुमचा बॅलन्स राहिला. ओके, बस तसंच आहे. बाकी जसं तुम्ही सावंतवाडीत बघितलं ना, तसंच सेम आहे मॅडम. पॅकेजचं एक दाखवतो बरोबर. आता सपोज काही कारणास्तव काही मटेरियल तुमचं आता बघा इथे तुमचं करंट स्टॉक, आता हा जो 13चा आहे ना, 832 आहे बघा, 832 kg. त्याच्यातलं सपोज काही कारणास्तव सपोज 2 kg तुमचं वेस्ट गेलं, मग ते कसं दाखवायचं. आणि प्लस तुमचे कॅप्स आहेत, त्यातले सपोज 500 मधल्या एक 5 कॅप वेस्ट गेल्या, त्याच्यानंतर लेबल्स पण तुमचे 2 वेस्ट गेले, असे वेस्ट दाखवायचे आहेत. मग त्याची एंट्री मारणार तुम्ही. ट्रान्झॅक्शन मध्ये येणार, स्टॉक इश्यू मध्ये येणार, न्यू मध्ये येणार, एंटर मारणार. इथे बघा लेजर बनवलेला आहे, सेल, ब्रेकेज, एक्सपायरी आणि वेस्ट. रेकॉर्ड होतं, रेकॉर्ड ते तुम्हाला पाठवतो. ओके, हे घ्यायचं लेजर, एंटर मारायचा, ही विंडो एस्केप करायची, एंटर एंटर मारत द्या. इथे काय करायचं, इथे काय नाही, एंटर एंटर मारत द्या, फक्त एंटर एंटर मारत द्या. इथे एंटर एंटर इथे घ्यायचं. सपोज तुमचं आधी काय घेऊया आपण, हे 13.5 मधलं सोबत 2 kg वेस्ट गेला आज, मग 2 kg घेणार तुम्ही. एंटर, परत लगेच तुझा बॅलन्स 830 झाला बघा त्याचा. त्यानंतर कॅप सपोज आपले 500 मधले तुमचे 5 आज खराब झाले, एंटर. आणि तुमचं का लेबल एक 5 लेबल वेस्ट गेली. डेट टाकून त्याचे सगळे हो, लेजर फक्त हे ना, सेल, ब्रेकेज, एक्सपायर आणि वेस्ट वाला बस. आणि एंट्री सेव्ह करायची, एंड किंवा टॅप बटन, एंटर एंटर मारत सेव्ह करा. एस्केप करून मागे या, प्रिंट काय काढायची गरज नाही. तुम्ही इथे येऊन बघितला तर तुमचा करंट स्टॉक तेवढ्याने लेस झालेला असणार बघा. तो 832 होता, 830 झाला. हे पण तुमचे बघा काय काय लेबल्स पण 5 ने कमी झाले, हे पण 5 ने कमी झाले मॅडम. मारलेल्या सगळ्या एंट्री त्याच्या मॉडिफाय मध्ये भेटणार. सेलची असेल तर सेलच्या मॉडिफाय मध्ये भेटणार तुम्हाला. इथे डेट टाकायची कधीपासून कधीपर्यंत, एंटर एंटर मारत द्या. हे बघा आजचं एक सेल बिल मारलं वैभवच्या नावाने. परचेसची बिल बघायची असेल तर परचेसच्या मॉडिफायला यायचं, एंटर. इथे डेट टाकायची कधीपासून कधीपर्यंत बघायचे, एंटर एंटर मारत द्यायचं की सगळी बिल येणार तुमची. ओके, तसंच आता स्टॉक इश्यूची एंट्री बघायची आहे तर स्टॉक इश्यूच्या मॉडिफायला यायचं. इथे पण सेम, एक कधीपासून कधीपर्यंत बिल बघायची, डेट टाकायची, सगळ्या एंट्री येणार बघा. पहिली आहे ती प्रोडक्शनची एंट्री. प्रोडक्शनची एंट्री मध्ये आपण किती फिनिश प्रोडक्ट हे रॉ मटेरियल त्यांना पाठवलं ते. इश्यू मध्ये दिलेलं मटेरियल आणि रिसिव्ह मध्ये घेतलेलं एंट्री. आता हे सेल ब्रेकेज मध्ये तुमचं काय केलं, कमी झालेलं, वेस्टेज गेलेलं मटेरियल. असे दोन्ही एंट्री इथेच भेटणार तुम्हाला. हे बघा ट्रान्झॅक्शन मध्ये 2 एंट्री भेटतात. परचेस मध्ये समजलं ना, परचेस मध्ये आलेला रॉ मटेरियल ऍड करणार, सेल मधून विक्रीची बिलं. आणि तुम्ही जे इश्यू मध्ये आहे ना मॅडम,
तुमचा जो स्टॉक रॉ मटेरियल तुम्ही जे देणार वर्कर्स ना तुमच्या, तो कमी करायचा, तो स्टॉक इश्यू मधून कमी करायचा, म्हणजे लेस होणार तुमचा स्टॉक. आणि स्टॉक इश्यूचे जेवढे मारलेले एंट्री आहेत त्याच्या मॉडिफाय मध्ये भेटणार तुम्हाला. आणि रिसिव्ह मधून तुमचे स्टॉक आपण जो फिनिश प्रोडक्ट किंवा तुमचे जे फायनल बॉटल ऍड करणार ते इथून ऍड करणार. सपोज आता आज एक प्रोडक्शन आपण बनवलं, सपोज अजून एक एंट्री मारे, इश्यू मध्ये गेलो, एंटर, इथे प्रोडक्शन लेजर घ्यायचं, तुमचं प्रोडक्शन, एंटर एंटर एंटर. ओके, इथे आलो. सपोज आज आपण हे हा परफॉर्म अजून पाठवला, सपोज त्यानं एक किती अजून एक 68 kg दिला, त्यानं एंट्री सेव्ह केली. ओके, 68 kg दिला. त्याच्यानंतर फक्त त्यांनी बॉटल आज तयार करून ठेवल्या. मग तुम्ही रिसिव्ह मध्ये जाणार, एंटर एंटर, प्रोडक्शनच घेणार, इथे एंट्री नंबर 2 आला बघा ऑटोमॅटिक, तो येईल तोच टाका, एंटर एंटर मारा द्या. इथे आज सपोज वॉटर बॉटल, मग इथे तुम्हाला ह्याची अर्धा लिटरची आणि वेगळी येण्याची दोघांचे वेगवेगळे असतात ना. F2 मारून नवीनच ऍड करतो, वॉटर 500 ml एम्प्टी बॉटल म्हणून, समजला. बरोबर, 1 LTR लक्षात येते ना साधारण. एम्प्टी, हो तुम्ही जेव्हा स्वतः वापरेल तेव्हा येणार तुमच्या. एम्प्टी म्हणून टाकला, एम्प्टी. ऍक्च्युली यांचा ग्रुप मॅडम ना फिनिश मध्येच टाका, कारण ते तयारच करणार आहेत. आपण एम्प्टी सेमी फिनिश येणार त्यांचं, पण ठीक आहे आपण फिनिश मध्ये टाकू, दोनच ग्रुप तयार करू. ओके, एम्प्टी बॉटल सपोज 500 ml चे आपण सपोज आज बनवून ठेवले त्याने, किती सपोज किती MRP वगैरे ऑप्शनल आहे, सपोज 500 बॉटल बनणार ना 68 kg मधून, बस 500 बॉटल एंट्री मारायची, एंट्री सेव्ह करायची, एंटर 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 सेव्ह. आता जर तुम्ही बघितलात स्टॉक मध्ये वॉटर बॉटल 500 बॉटल एम्प्टी वाला 500 तयार आहेत तुमच्या. F3 मारून यांचा तुम्ही युनिट पण NOS करू शकता. फिनिश प्रोडक्ट तुमचा तेवढाच राहिला बघा 300, फक्त हे तुमचे वाढले. ओके, आणि जेव्हा तुम्ही कन्व्हर्जन करणार ना, म्हणजे काय, 500 बॉटल सपोज आज तुम्ही वापरले आणि हे बनवलात तुम्ही, मग तुम्हाला काय करावं लागणार, एक कन्व्हर्जनची एंट्री मारावी लागणार फक्त. कन्व्हर्जनला तुमचं त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही स्टॉक समजणार, माझ्याकडे नुसते बनवलेले किती आहेत आणि रॉ मध्ये किती आहेत. ओके, आता इथे स्टॉक बघा आपल्या समोर, स्टॉक करंट स्टॉक एम्प्टी बॉटल आपला बघितला तर तुमचे 500 नग आहेत ऍड. ज्यावेळी तुम्ही आता उद्या सपोज तुम्हाला ते फिलिंग साठी द्याल किंवा त्यावेळी तुम्हाला पुन्हा स्टॉक इश्यू दाखवावा लागणार. स्टॉक इश्यू, एंटर, इथे प्रोडक्शन घ्यायचं, इथे काय एंटर एंटर एंटर. सपोज त्यांना काय काय देणार, एक तर तुम्ही एम्प्टी बॉटल देणार त्यांना, 500 पैकी सपोज तुम्ही 300 दिलात तर 300 टाकायची. त्या बॉटल बरोबर तुम्ही काय काय देणार, कॅप देणार, 300 बॉटल साठी 300 कॅप. ओके, आणि स्टिकर येणार, लेबल्स पण सेम 300, बरोबर ना. जेवढं काल तेवढा ते ऍड करा. आणि काय येणार त्यांना, बस 3 गोष्टीच लागणार. बस ही एंट्री सेव्ह करा टॅप किंवा एंड बटनने, एंटर एंटर सेव्ह. प्रिंट काय द्यायची गरज नाही, एस्केप मारून सेव्ह करा. आता बघितलात ना मॅडम, तर तुमचा तेवढा स्टॉक तुमचा लेबल वॉटर बॉटल एम्प्टी बघा, आता 200 नग राहिला फक्त, समोर बघा तुमच्या 200 नग राहिला. त्याच्यानंतर तुमचे लेबल्स वगैरे हे बघा, ही पण तेवढी लेस झाली, ही पण तेवढी लेस झाली. ओके, त्याच्यानंतर आता हे एवढीपर्यंत झालं. आता तुमचं संध्याकाळी जेव्हा फायनल होईल ना प्रोडक्शन, तुम्ही ट्रान्झॅक्शन मध्ये या, स्टॉक रिसिव्हला या, न्यू. आता 500 बॉटलचे सपोज 500 आपण रिसिव्ह करणार ना परत. आता तुम्ही इथे बघा वॉटर बॉटल 500 ml बघा, 300 बॉक्सच अवेलेबल आहेत. आपण त्यांना इश्यू दाखवलं, परत त्याचे 500 जमा होणार ना आपल्याकडे. मग ते तुम्हाला ट्रान्झॅक्शन स्टॉक रिसिव्ह मध्ये या, न्यू, एंटर, प्रोडक्शन, इथे एंट्री नंबर 3, एंटर एंटर मारत द्या, एंटर. बिल नंबर 3 कुठून टाकतो, बिल नंबर 3 हा का एंट्री नंबर येतो ना आपला, हा बघा एंट्री नंबर, तोच पुढे पुढे कारण ते प्रोडक्शनची एंट्री फक्त दाखवणार आहोत आपण.
इथे पुढच्या याला 3 येणार, 4 येणार, 5 येणार, पुढे ते मला कळलं तेच स्टार्ट पासून घ्या पहिले. ट्रान्झॅक्शन. नाही ऐक ना पहिले 20 लिटरचं आपलं तिकडचं वेगळं आणि हे वेगळं. ओके, आता काय म्हणत होते ते समजलं ना मॅडम. एक्झिट बटनला क्लिक केलात की दोन्ही कंपन्या येणार तुमच्या. बस जी कंपनी लॉग इन करेल त्याला एंटर मारायचं, मार्क गेटवेला एंटर मारा की कंपनी तुमची लॉग इन होणार. इथे बॅकग्राऊंडला इथे खाली दिसतं कोणत्या कंपनीमध्ये आपण काम करतोय. हे का इथे कंपनी, हे बघा हा का कर्सर. हा सुपर एसए. हो ओके. आता ते सांगू तुम्हाला, आपण कंटिन्यू करत होतो. सुरुवात नाही पहिला मला स्टॉक घ्यायचा. स्टॉक इथे पाण्याचे बॉक्स किती तयार झाले दाखवतोय ना आपल्याला. ओके मॅडम, जेव्हा तुम्ही जे हे करणार ना फायनल, तुमचं स्टॉक येणार, स्टॉक इश्यू रिसिव्ह मधून ऍड करणार. एंटर इथे प्रोडक्शनच घ्यायचं, पी दाबून इथे एंट्री नंबर येईल तोच टाकायचा. ते एंटर मारा द्या. एंटर. वॉटर बॉटल. आता बघा आपल्याकडे 300 बॉक्स आहेत. स्टॉक दिसतोय बघा समोरच दिसतोय बघा 300 बॉक्स. आता सपोज MRP काय असेल ते टाकणार. इथे तुमची एक्सपायरी डेट टाकणार. आज केले तर पुढचे काय 6 महिन्याप्रमाणे काय असेल ते. एंटर. किती सपोज आज परत 500 घेतलं तयार बनवलं तर 500 टाकायचे. एंटर मारत द्या. आपण स्टॉक इश्यूची रिसिव्हची एंट्री मारतोय मॅडम. हे वरती दिसतंय बघा टायटल, स्टॉक रिसिव्ह मधून स्टॉक आपला ऍड होतो, इश्यू मधून तुमचा स्टॉक लेस होतो. ओके बस. एंड किंवा टॅप बटन दाबा, एंटर मारा द्या. एंट्री सेव्ह म्हणेपर्यंत सेव्ह करा, एंटर मारा, एस्केप करून बाहेर या. आता तुम्ही स्टॉकचा इफेक्ट बघितलात, करंट स्टॉक. इथे W प्रेस करा, वॉटर आहे बघा किती झाले, 800 झाले. इथेच तुम्ही एंटर मारून त्याचा रजिस्टर चेक केला इथे दिसणार आहे. प्रोडक्शन पहिले आपण 500 ऍड केले होते, त्यानंतर परत 500 ऍड केले, त्यातल्या परत 200 आज सेल झाले होते. त्यामुळे हे तुमचे क्लोजिंग स्टॉक 800 राहिला तुमचा. ओके. विक्री बघ पुन्हा इथे तुम्हाला सांगतो, एस्केप करून बाहेर आलो. परचेस मधून सगळं रॉ मटेरियल तुम्ही ऍड करणार. विक्रीची बिल तुम्ही इथून मारणार. स्टॉक रॉ मटेरियल इश्यू करणार ते इथून इश्यू मधून तुम्ही देणार त्यांना. प्रोडक्शन डिपार्टमेंटला देत जाणार आणि फिनिश प्रोडक्ट ऍड करायचं, रेशिओ मधून ऍड होणार तुमचा. इश्यू मधून स्टॉक लेस होणार, रेशिओ मधून ऍड होणार. ओके बोला सर. म्हणून